मराठा समाजाला 10% स्वतंत्र ACBC आरक्षणाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने घेतल्यानंतर या 10% स्वतंत्र आरक्षणाबाबत सातत्याने संभ्रम निर्माण करण्याचे प्रयत्न काही लोक जाणीवपूर्वक निवडणुका डोळ्यासमोर ठेवून करत आहेत। मात्र आपण पाहिलं तर माननीय मुंबई उच्च न्यायालयात सलग 3-4 दिवस या प्रकरणी सुनावणी झाली। कालपर्यंत ही सुनावणी झाली। 3 जजेसचं पूर्ण पीठ या ठिकाणी या प्रकरणात नेमलेलं आहे। माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उपाध्याय साहेब असतील, कुलकर्णी साहेब, माननीय न्यायमूर्ती कुलकर्णी साहेब, माननीय न्यायमूर्ती पुनीवाला साहेब यांच्यासमोर 3 दिवस सुनावणी झाली आणि या मराठा आरक्षणाच्या निर्णयाला आव्हानित करणारे जे याचिकाकर्ते होते त्यांनी अशी भूमिका मांडली, स्वतंत्र अर्जाद्वारे अशा पद्धतीने मागणी केली की मराठा आरक्षणाची वैधता ठरवण्यास बराच काळ न्यायालयात जाणार आहे, त्यामुळं या निर्णयाला अंतरिम स्थगिती देण्यात यावी। अनेक मान्यवर विधिविज्ञ यांचे युक्तिवाद ऐकल्यानंतरही प्रायमा फेशी प्रथम दर्शनी न्यायालयाने सर्व बाजू ऐकून घेतल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या सदर निर्णयास स्थगिती देण्यास साफ नकार दिलेला आहे। त्यामुळे मराठा आरक्षणाच्या बाबत जे काही संभ्रम सातत्याने निर्माण केले जात आहेत, ज्या काही वावड्या उठवल्या जात आहेत का हे आरक्षण टिकणार नाही, या आरक्षणाला लगेच स्थगिती मिळेल, अशा पद्धतीने जनतेत मराठा समाजात वातावरण कलुषित करण्याचा प्रयत्न लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही घटकांकडून सुरू आहे। मात्र न्यायालयाने अंतरिम स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिलेला आहे आणि पुढील तारीख 13 जून ही न्यायालयाने निश्चित केलेलं आहे। म्हणजे 13 जूनपर्यंत या प्रकरणाची सुनावणी तहकूब केलेली आहे। त्यामुळं ज्यांना कुणाला वाटत होतं की या मराठा आरक्षणाला तात्काळ स्थगिती मिळेल याला आणि याच्या मेरिटवर ज्यांचे आक्षेप होते, खरं तर त्यांच्या सगळ्यांचे मनसुबे उधळले गेलेले आहेत। महाराष्ट्र सरकारने या प्रकरणात ज्या तयारीने मराठा आरक्षणाचा निर्णय घेतलेला आहे, 2 ते 2.5 कोटी लोकसंख्येचं सर्वेक्षण करून इम्पेरिकल डेटा, क्वांटिफायबल डेटा या प्रकरणात शुक्रे आयोगामार्फत सादर झालेला आहे आणि अतिशय परिपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे। त्यामुळं ज्यांना कोणाला वाटत होतं की मराठा आरक्षणाच्या बाबतीत हे आरक्षण टिकणार नाही, मात्र हे आरक्षण टिकण्याच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे, हे या ठिकाणी ठामपणे सांगतो। खरं तर मी आधी सांगितलं की आरक्षण आणि इलेक्शन या दोन्हींची गफलत कोणत्याही नेत्याने, विशेष करून सामाजिक स्तरावर नेतृत्व करणाऱ्या कोणत्याही नेत्याने करू नये अशी एक माफक अपेक्षा आहे। कारण आरक्षण हा सामाजिक प्रश्न आहे आणि मराठा समाजाची जी मागणी होती, कुणबीच्या नोंदी ज्यांच्या आढळतील त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे, कुणबीचे दाखले मिळाले पाहिजेत, तर त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सरकारने केलेले आहेत आणि आज हजारो लाखो मराठा बांधवांना ते दाखले मिळत आहेत। दुसऱ्या बाजूने ज्यांना कोणाला असे दाखले मिळणार नाहीत कुणबीचे, त्यांना स्वतंत्र 10% आरक्षणाचा परिपूर्ण निर्णय सरकारने घेतलेला आहे। अशा परिस्थितीत खरं तर या निर्णयांची अंमलबजावणी, याच्यासाठीचा पाठपुरावा, याच्यासाठी काम केलं पाहिजे सामाजिक कार्यकर्त्यांनी। मात्र निवडणुकांच्या तोंडावर ते जर आव्हानाची भाषा किंवा विरोधी पक्षाची भाषा कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे आणि मराठा समाज अशा पद्धतीच्या वक्तव्यांना आणि भूमिकांना साथ देणार नाही। आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आमचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, यांच्या सकारात्मक प्रतिसादातून अतिशय मोठं काम मराठा समाजासाठी झालेलं आहे। एवढं काम केल्यानंतरही तुम्ही जर या कामाबद्दल एक वाक्याची सकारात्मकता दाखवणार नसाल आणि दररोज जर वेगळी भाषा, जी विरोधी पक्षाला मदत होईल अशी भाषा तुम्ही करणार असाल, तर तो भावनिकदृष्ट्या एकवटलेला समाजाचा गैरवापर आहे असं मी मानतो। कसं आहे, तिकीट मिळेपर्यंत दावा करणं हा प्रत्येकाचा अधिकार आहे, प्रत्येक इच्छुक उमेदवाराचा अधिकार आहे। त्या पद्धतीने जर प्रयत्न करत असेल प्रत्येकजण तर त्यात काही वावगं नाही आहे। ज्या क्षणी ज्याला उमेदवारी मिळेल त्यानंतर मात्र आम्हाला महायुतीचा धर्म पाळावा लागेल। मग तो
भाजपचा असेल किंवा शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल, महायुतीचा धर्म प्रत्येक ठिकाणी पाळला जाईल यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. हे बघा, श्रीकांत शिंदेंचा पराभव करणं ही निव्वळ कपोल कल्पित भाषा आहे, वल्गना आहे. कुणीही श्रीकांत शिंदेंचा पराभव तिथे करू शकत नाही, कारण श्रीकांत शिंदेने तेवढं काम या मतदारसंघात केलेलं आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये तेवढं काम केलेलं आहे. रुग्णांची सेवा असेल, विकास कामं असतील, सर्व स्तरातील घटकांना न्याय देण्याचं काम त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेच्या माध्यमातून झालेलं आहे. राहिला गणपत गायकवाडांचा विषय, तर आपण काही दिवसापूर्वीच आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की जाहीरपणे त्या ठिकाणी महायुतीतील सर्व कार्यकर्त्यांचं मनोमिलन झालेलं आहे. अशा पद्धतीने भूमिका घेतलेली आहे. कुठे थोडंफार कमी अधिक प्रमाणात जर विसंवाद असेल तर तोही दूर केला जाईल आणि समन्वयाने आम्ही या निवडणुकीला सामोरं जाऊ. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.